महायुतीच्या 54 आमदारांना 5 कोटी निधी मंजूर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी 5 कोटी निधी मंजूर केला आहे। एकूण 270 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे। याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागानं काढलं असून सत्ताधारी पक्षातील केवळ नवनिर्वाचित आमदारांना 5 कोटी निधी देण्यात आला आहे। थोडक्यात टळला मोठा अपघात। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केरळ दौऱ्यावर असताना त्यांच्या एअर फोर्सच्या हेलिकॉप्टरच्या वजनाने हेलिपॅडचा एक भाग जमिनीत रुतला। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। तिथे तैनात असलेले पोलीस आणि फायर डिपार्टमेंटच्या लोकांनी हेलिकॉप्टरला रुतलेल्या भागातून बाहेर काढलं। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला असून आता लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा। तसेच लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार अशी माहिती देखील त्यांनी दिली। बळीराजा मोठ्या संकटात। हवामान खात्याच्या अहवालानुसार पुढील काही दिवस पावसाचेच। परभणी, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, बीडसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला असून शेती पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याचं समोर येत आहे। या पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे। आमदारांना दिलेले 5 कोटी निधी ही लाच। भाजपाच्या आमदार निधीवरून खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। आमदारांना दिलेला निधी हा विकास निधी नसून लाच, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे।